मित्रांनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय पोलीस भरती. बघा, पोलीस भरतीचे झालेले पेपर्स घ्यायचे आहे आणि डिटेलमध्ये घ्यायचे. 20 प्रश्न आजच्या सेशनमध्ये जीकेची घेऊया. नेमकं काय येतं तुम्हाला माहिती आहे. आता 15,000च्या आसपास जागा निघतायत. जाहिरात कधी येऊ शकते, तुमची तयारी आहे का? अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर पोलीस भरतीची नवीन बॅच आपण चालू केली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन्स घेता येईल. या नंबरला तुम्ही अधिक माहितीसाठी व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. सामान्य ज्ञानावर कसे प्रश्न येतात आणि असेच प्रश्न येणार. आत्ताच सांगतो तुम्हाला की प्रश्न याच पद्धतीचे येत राहणार. तुम्हाला मेहनत घेत राहावी लागेल, सराव करावा लागेल. काय म्हटलंय बघा, योग्य जोड्या जुळवा. बघा बघा, तुम्हाला दिले राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन, त्याचं स्थळ, त्याचं वर्ष, ओके, आणि अध्यक्ष कोण होते, जोडी इथे जुळवायची. म्हणजे कोलकात्याचं होतं 1886चं अधिवेशन, अलाहाबादचं 1888चं, वाराणसीचं 1905चं आणि पुन्हा कलकत्त्याचं 1917चं. 4 अधिवेशन आहे. कोणतं कुठे झालं ते सांगितलंय, कोणाचे अध्यक्ष कोण होते. जनरल इतिहासावरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. बघा, या ठिकाणी तुमच्या समोर ऑप्शन जर बघितले तर आपल्याला दिसत आहेत. ऑप्शन दिसत आहेत. कलकत्ता अधिवेशन 1886, चुकलंच नाही पाहिजे. दादाभाई नौरोजी या ठिकाणी अध्यक्ष होते. 1888चं एकदम म्हणजे अलाहाबाद अधिवेशन एक वेगळं. का वेगळं? कारण की ब्रिटिश जॉर्ज यूल या ठिकाणी 1888 आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. पुढे वाराणसीचं जे आहे गोपाळकृष्ण गोखले 1905चं आणि 1917ला झालंय पुन्हा एकदा कलकत्त्याला ॲनी बेझंट. पहिल्या महिला, पहिला भारतीय. ते उत्तर वेगळं आहे. ते उत्तर वेगळं आहे. दोन्हीमध्ये गोंधळ करू नका. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी येतं. आपण पुढे जाऊया. बघा, या ठिकाणी तुम्हाला सरळ दिलंय 1886चं दादाभाई नौरोजी, त्या क्रमाने 1888ला जॉर्ज यूल, 1905ला गोपाळकृष्ण गोखले आणि 1917ला ॲनी बेझंट. हा क्रम आहे आणि हा क्रम आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आता एक वाक्य केलंय, एक वर्णन केलंय चळवळीचं की उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. बघा बरं काय म्हटलंय, उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया. कोणती चळवळ होती ती? तिच्याबद्दल असं म्हटलं गेलं, असहकार, सविनय कायदेभंग, चले जाव, रौलेट ऍक्ट. मीठ, दांडी यात्रा, तिने सगळं म्हणजे इंग्रजांच्या पायाखालची ती काय माती वाळू सगळं सगळं ती चळवळ होती सविनय कायदेभंग. आता थोडं याच्याबद्दल आपण बघत चालणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे अडचणी नाही याव्यात. तो एक उद्देश आहे या ठिकाणी, लक्षात घ्या. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ सुरू होते 12 मार्च 1930ला. कुठून? महात्मा गांधीजी साबरमतीपासून सुरुवात करतायत, आश्रमातून, दांडीसाठी. दांडी यात्रा म्हणतो आपण त्याला. तारीख 12 मार्च 1930. आणि मग ती मोठी यात्रा आहे. लोक चालतायत, पायी चालतायत. समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करून मिठाचा प्रतिबंध या ठिकाणी मोडला जातोय. ब्रिटिशांनी जे मिठावर कर लादले ना, ते मोडण्यासाठी दांडी यात्रा 12 मार्च 1930 रोजी सुरू झाली होती. 6 एप्रिल 1930ला पोहोचली ते किनाऱ्यावर. मूठभर मिठाने एक क्रांती घडवली. माहित असलं पाहिजे. एकदम बेसिक स्वरूपाचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, तुम्हाला विचारलंय शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रामध्ये कोणता दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरेस्टिंग. शाहू महाराज. आता शाहू महाराजांना आपण आरक्षणाचे जनक असेही म्हणतो. विद्यार्थी दिन, सामाजिक न्याय दिन, सामाजिक समता दिन, श्रम प्रतिष्ठा दिन. काय आणि तो कधी असतो? पुढचा प्रश्न तो आहे की तो कधी असतो. 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तो सामाजिक न्याय दिन म्हणून आम्ही साजरा करतो. आता विद्यार्थी दिन कोणाच्या स्मरणार्थ असतो तेही तुम्हाला माहित असावं. आता हा सामाजिक न्याय दिन जो आहे तो 26 जूनला असतो. बघा, 26 जूनला. शाहू महाराजांची जयंती 2007 पासून हा सुरू झाला आहे. आणि मग तो जागतिक विद्यार्थी दिन तुम्हाला विचारला 15 ऑक्टोबरला, वाचन प्रेरणा दिन विचारला 15 ऑक्टोबरला, राज्य विद्यार्थी दिन विचारला 7 नोव्हेंबरला आणि सामाजिक समता दिवस विचारला तर तो 14 एप्रिलला. बघा बरं का, 14 एप्रिल.
आपण एक बघितलं होतं बघा, पंचायत राज दिन कधी. तो एक प्रश्न तुमच्यासाठी येऊन गेलाय, तुम्हाला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. मी पुढे जातो. श्रम प्रतिष्ठा दिवस जो ऑप्शन मध्ये होता तो 22 सप्टेंबरला आम्ही साजरा करतो, तो येतोय काही दिवसानंतर. ओके. आता पुढचा प्रश्न असा आहे की डिप्रेस क्लासेस मिशन स्थापना करणारे समाजसुधारक तुम्हाला विचारले. बघा इथे ऑप्शन बघायची गरज नाहीये, आलं पाहिजे सगळ्यांना, परफेक्ट आलं पाहिजे. कोणाचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादाभाई नौरोजी, वीरा शिंदे, पंडित रामाबाई. उत्तर द्यावं लागेल. आणि मग त्याच्या मागचे हेतू वगैरे ते सगळ्या गोष्टी आम्हाला माहित असाव्या. विठ्ठल रामजी शिंदे, विठ्ठल शिंदे, वीरा शिंदे आम्ही ज्यांना म्हणतो, महर्षी शिंदे आम्ही ज्यांना म्हणतो. कधी? 18 ऑक्टोबर 1906. हे 1906 हे आम्हाला लक्षात ठेवायचं. डिप्रेस क्लासेस मिशन आम्ही म्हणतोय. मुख्य उद्देश काय आहे हिचा? तर अस्पृश्य बांधवांना नोकऱ्या मिळवून देणे, अस्पृश्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा देणे, अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे, त्यांना राखीव जागा देणे, त्यांच्यासाठी वीरा शिंदे यांची ही डिप्रेस मिशन आहे. ते नावातच आहे. जे दाबले गेलेले आहेत, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांच्यासाठी ही संस्था होती. महाराष्ट्र पोलिसांचं C60 नावाचं पथक आहे, कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेलं आहे? हा प्रश्न खूप वेळा रिपीट झाला आणि हा होत राहणार. काय म्हटलंय? C60 पथक. बघा, नागरी दहशतवाद विरोधी, नक्षल विरोधी, दगा काबू नियंत्रक, दंगा म्हणूया, दंगा, गुन्हे शोध मोहीम, C60. आता कशाच्या धर्तीवर स्थापन झालं? मग ते गडचिरोलीमध्ये काय? बऱ्याच गोष्टी आहे. 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. हे जे आहे ना, नक्षल विरोधी अभियान जे आहे का, गडचिरोली वगैरे जो पट्टा आहे त्या ठिकाणी चालवलं गेलेलं हे एक महत्वाचं पथक होतं. नक्षलवाद्यांनी त्यांचे स्वतःचे लढवय्ये त्या ठिकाणी दाखल केले होते. त्या प्रदेशातून C60 कमांडोची तुकडी या ठिकाणी आपण राबवली होती. त्या विरोधात कारवाया आम्ही केल्या होत्या, शाखाही पुढे झाल्या. आणि या ठिकाणी वीरभोग्या वसुंधरा किंवा ब्रेव विन द अर्थ, हे ब्रीद आहे, हे ब्रीद आहे, ते आम्हाला माहित असलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. मी पुढे जातो. पुढचा प्रश्न काय? भारतीय न्याय संहिता. थोडंसं याला जरा वेळ घेते. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संहिता, भारतीय साक्ष्य अधिनियम हे 3 फौजदारी कायदे आहेत. यांच्या नावांमध्ये बदल झालेले आहे आता, बरोबर आहे ना? नावात बदल झाले आहे. हे बदल कधीपासून झाले? हे कायदे जे आहेत नव्या नावाने कधीपासून अस्तित्वात आले, असा हा प्रश्न आहे. ती तारीख तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे आणि ती तारीख कधीची आहे. इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. 1 जुलै 2021 ही ती तारीख. हे सॉरी 24, 1 जुलै 2024ला. मग याचं जुनं नाव काय होतं, सध्याचं नाव काय, हा प्रश्न येईल. पोलीस भरतीसाठी महत्वाचं आहे, कारण पोलीस खात्याला याच्याशी खूप जास्त संबंधित असतं पोलीस खातं. कारण त्यांना हे अधिनियम वगैरे यांचा अभ्यास करावा लागतो, रेफरन्स घ्यावा लागतो. भारतीय दंड संहितेला न्याय संहिता असं नाव दिलं. दंड हा शब्द काढून टाकला, पेनल्टी काढून टाकली. पेनल्टी ऐवजी जस्टिस हा शब्द, हे सगळं विचारपूर्वक नावं दिली आहे. पुढे फौजदारी प्रक्रिया संहिता, ज्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. बघा, ते फौजदारी शब्द काढून टाकला आम्ही. ते फौजदार कसं जरा थोडं भीतीदायक वाटतं ना. इथे नागरिक सुरक्षा, नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी आहे बाबा, असं आम्ही हे केलं. आणि भारतीय पुरावा कायदा, पुराव्याऐवजी साक्ष्य, पुराव्याऐवजी साक्ष्य हा शब्द वापरला. या प्रत्येक शब्दाला फार मोठे गहन अर्थ आहे. हे आपलं उद्या पोलीस बनायचं आहे, त्या अनुषंगाने या गोष्टी आम्हाला माहित असल्या पाहिजे. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय? तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? आता हा प्रश्न का आला? हा कोल्हापूर साठीचा जो पोलीस भरतीचा पेपर होता ना, त्यासाठी आलेला आहे. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पेपर देताय त्या ठिकाणच्या पाटबंधारे प्रकल्पावर, जलविद्युत प्रकल्पावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. तो एक मुद्दा लक्षात घ्या. तिल्लारी, बघा, बुदरगड, राधानगरी, गगनबावडा, चंदगड, कोल्हापूर जिल्ह्यातला तालुका विचारला. तुम्हाला तालुके माहित पाहिजे, त्या तालुक्यामध्ये प्रकल्प माहित पाहिजे. तुम्ही ज्या जिल्ह्यासाठीची पोलीस भरती देणार आहात त्या जिल्ह्याचे स्पेशल तुम्हाला माहित असलं पाहिजे. चंदगड नावाचा जो तालुका आहे त्या ठिकाणी हा प्रकल्प माहित असावा. आता हा महाराष्ट्र आणि गोव्याचा संयुक्त प्रकल्प आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जे हे आहे दोडामार्ग तालुका, त्याच्या तिल्लारी नदीवर आहे. आणि इकडचा कोल्हापूर मधला सुद्धा तो चंदगड तालुका, त्याला सुद्धा याचा लाभ होतो आहे. इथे सिंचन आणि वीज पुरवठा
अशा 2 बाबींसाठी हा प्रकल्प जास्त महत्वाचा आहे. आणि पाणी साठवून जलविद्युत निर्मिती होती आहे. सिंधुदुर्गमधला तो दोडामार्ग तालुका तो माहीत असावा. आणि महाराष्ट्राची जी सरकारी कंपनी आहे तिच्या अंडरमध्ये या ठिकाणी हे आहे, हे आपलं माहीत असावं. पुढचा तुम्हाला इलेक्ट्रॉनचा शोध विचारलाय. मला वाटतं ऑप्शनची गरज नाही. हे पाठच असतं आपलं की इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला. आणि मग आमच्या समोर येतं सर जे थॉम्सन. पण यांच्यासोबत आम्हाला काही इतर शास्त्रज्ञ सुद्धा, जेम्स चॅडविक आहे. मग चॅडविकने कशाचा शोध लावला ते आम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, चॅडविकने न्यूट्रॉनचा शोध लावला, रुदरफोर्ड आणि गोल्डस्टीनने प्रोटॉनचा शोध लावला. ओके, तर ते हे आम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे 96वा ऑस्कर सोहळा 2024 मध्ये झाला आणि त्यामध्ये कोणत्या याच्यासाठी सर्वाधिक पुरस्कार भेटलेले आहेत असा एक प्रश्न आलेला आहे. बघा, ऑस्करवर प्रश्न येतोय एवढं लक्षात घ्या. ऑस्करवर प्रश्न विचारले जात आहेत. ओके, इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. कोणता चित्रपट आहे? पुअर थिंग्स, ओपनहायमर, वेंटिडेज इन मारिउपोल, वारी जोहर. आता 2024 वर काही तुम्हाला प्रश्न येणार नाही. पोलीस भरती फार जुनं नाही विचारायचं, मागचे 5-6 महिने मॅक्झिमम. येतो वर्षभरातले काही प्रश्न येतील पण कमी. तुम्हाला 2025 कडे जावं लागलं. आता 24चा आहे, याचं उत्तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर ओपनहायमर होतं. पण आता 2025 आहे तिथे सर्वोत्कृष्ट चित्रपट तो तुम्ही अनोरा हा लक्षात ठेवा. बघा बरं का, कारण की आता उद्या तुम्हाला प्रश्न 2025 वर येणार आहे. तुम्ही लिहून घेऊ शकता. अनोरा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. त्यामध्ये शीन बेकर आहे, समांथा क्वान आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हटला एड्रियन ब्रॉडी, द ब्रुटॅलिस्ट साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रॉडी. त्याच्यानंतर फ्लो हा बेस्ट अॅनिमेटेड फीचर आहे. आणि मायकी मॅडिसन ही सुद्धा अनोरा या चित्रपटातली हिरोईन आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. बघा, अभिनेता तुम्हाला कळतोय ब्रॉडी आणि मायकी मॅडिसन ही अभिनेत्री आणि अनोरा नावाचा चित्रपट. एवढे 3 गोष्टी माहित असेल तरी तुमचं काम सोपं होत जाणार आहे. कळतंय ना? कळायला पाहिजे. सोपं आहे. मी डिटेलमध्ये घेतोय आता, आधी मी असं नाही घ्यायचो. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तेवढं स्पष्टीकरण देत जा. चला, सब कुछ है हमारे पास. सगळं भेटणार आहे तुम्हाला. ओके, सगळे गाणे वाजणार आहेत, सगळं काही भेटणार आहे. बघा, एक प्रश्न तुम्हाला आहे ना याच्यावर येतो, कार्बन मध्ये कोळशाचं प्रमाण किती, त्यावर एक प्रश्न येतो. तो आलेला आहे. तो या ठिकाणी मी याच्यात घेतला नाही, पण त्याचं उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट देतोय. उच्च गुणवत्ता ते कमी गुणवत्ता. बघा, जो कोळसा असतो ना त्याचे प्रकार अँथ्रासाइट, ब्युटिमिनस, लिग्नाइट आणि पीठ. मी याचं शॉर्टकट तुम्हाला दिलंय सगळ्यांना. जे नवीन विद्यार्थ्यांनी लिहून घ्या. एमबीलिपी लक्षात ठेवायचं. काय? एमबीलिपी. सगळ्यात जास्त अँथ्रासाइटमध्ये 70 ते 80% कार्बन, ब्युटिमिनसमध्ये 40 ते 50%, लिग्नाइटमध्ये 30 ते 40% आणि पीठमध्ये 10 ते 20%. एमबीलिपी हा शब्द लक्षात ठेवा. इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे. कोळसा, कार्बनचं प्रमाण तुम्हाला माहित असलं पाहिजे. मी पुढे जातोय. महाराष्ट्र भूषण 2024चा विचारला होता. आता तुम्हाला 25चा विचारतील आणि तुमचा 25चा तुम्हाला पाठ असला पाहिजे. आता 2024ला कोणाला भेटला होता? आप्पासाहेब धर्माधिकारी, अशोक सराफ, प्रदीप महाजन, लता मंगेशकर. बघा बरं का, 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि तेव्हा जो भेटला होता तो डॉक्टर प्रदीप महाजन यांना भेटला होता. पण आम्हाला 2025चा पुरस्कार शिल्पकार राम सुतार यांना भेटतोय. महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. बघा, इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. उत्तर देता आलं पाहिजे, जमलं पाहिजे. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ की प्रदीप महाजन? मला कसं थोडं चुकल्यासारखं वाटतंय. एकदा चेक करा बरं. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. या ठिकाणी आपण राम सुतार यांना भेटलेला पुरस्कार बघितलाय. हे खूप वेळा विचारला गेला प्रश्न होतो, म्हणजे जागतिक आरोग्य दिवस कधी असतो? कोणालाच म्हणजे चुकायचा विषय नाही. जागतिक आरोग्य संघटना, तिचं मुख्यालय सुद्धा विचारलं गेलंय. ते एकदा आठवून बघा कुठे ते विचारलं गेलंय. आणि जागतिक आरोग्य दिन जो आहे, वर्ल्ड हेल्थ डे म्हणतोय आपण, 12 एप्रिल, 21 मार्च, 16 मे, 7 एप्रिल. आपल्या सगळ्यांना तो माहित असतो की तो 7 एप्रिलला त्या ठिकाणी असतो जागतिक आरोग्य दिन. आणि मग याच्यात आणखी एक प्रश्न थोडंसं आता यायला लागला या मागच्या 2 वर्षांमध्ये. तुम्हाला थीम विचारल्या जाते म्हणजे 2025चा जागतिक आरोग्य दिन आहे, त्याची थीम कोणती, असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर तोही तुम्हाला ते तसे उत्तरही तुम्हाला देता आले पाहिजेत. पुढचा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला होता, इस्रो या संस्थेचं मुख्यालय कोणत्या शहरात आहे? आणि मला वाटतं याला ऑप्शनची गरज नाही. तुम्हाला जे बेंगळुरू नावाचं शहर आहे त्यामध्ये हे मुख्यालय आहे. इस्रो नावाची संस्था आपल्याला माहित असणं गरजेचे आहे.
इंटरेस्टिंग आहे. इस्रो ही आपल्या भारताची एक अत्यंत महत्वाची अंतराळ संशोधन संस्था आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर दरवर्षी प्रश्न आहे, कोणत्या तरी जिल्ह्याला येणार म्हणजे येणार. मग 24चं जे होतं ते कुठे झालं होतं असा प्रश्न आहे, आणि ते झालं होतं अंमळनेरला. पण 2025चं सुद्धा झालेलं आहे, त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी बघूया. ते आयोजित केलं होतं सरहद्द नावाची संस्था आहे पुण्याची, तिने. तसाही प्रश्न येऊ शकतो, कारण की सरहद्द संस्था महत्वाची आहे. त्या सरहद्द संस्थेचे जे प्रमुख आहेत तेही तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि तिने हे आयोजित केलं 98 होतं, आणि हे दिल्लीला झालेलं आहे. त्यामुळे याचं महत्व जास्त आहे. आणखी भारताच्या राजधानीच्या ठिकाणी हे झालेलं आहे. 21 फेब्रुवारीला त्या ठिकाणी झालं होतं. पंतप्रधान याच्या उद्घाटनाला होते. ही गोष्ट सोपी नाहीये, आमच्यासाठी महत्वाची आहे. स्वागताध्यक्ष शरद पवार हे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, आणि सगळ्यात महत्वाचा अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर या 2025च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. अध्यक्षांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, आणि मला वाटतं ते उत्तर तुम्हाला देता आली पाहिजे. एक अत्यंत महत्वाचा चालू घडामोडीचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे 2024 मध्ये 19 फेब्रुवारी ही तारीख आपल्याला माहिती स्पेशल आहे. या तारखेला शिवजयंती असताना त्या दिवशी महाराष्ट्रात जे पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग आहे त्याने राज्य शस्त्र म्हणून एका शस्त्राला घोषित केलंय. ते कोणतं? भाला, वाघनखे, दांडपट्टा आणि तलवार. तुमच्या समोर ऑप्शन होते, आणि दांडपट्टा हे ती शस्त्र या ठिकाणी महाराष्ट्राचं राज्य शस्त्र. आता शिवकालीन असं हे शस्त्र आहे, त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेची आहे. तर अशा पद्धतीने पोलीस भरती साठी आपण ही तयारी करतोय, आणि निश्चितपणे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे. पोलीस भरतीची नवीन बॅच, अर्जुन बॅच असं आपण तिला नाव दिलंय. का दिलंय? कारण की आपलं लक्ष हे फक्त ते पोपटाचा डोळा असलं पाहिजे. सध्या तुम्हाला फक्त अभ्यास दिसला पाहिजे आणि फिजिकल दिसलं पाहिजे. जाहिरातीची वाट बघू नका, जाहिरात येणार आहे. ओके, तुमचा अभ्यास झालाय का ते बघा. संपूर्ण तयारी तुमची होणार आहे अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर. गणित, बुद्धिमत्ता, जीके, मराठी आणि याच्यात सगळे झालेले पेपर्स आपण कव्हर करतोय. सराव पेपर्स देतोय, नोट्स तुम्हाला देतोय. गणित, बुद्धिमत्तेच्या नोट्स सुद्धा आता मी अवेलेबल केले आहे, ते बॅचमध्ये आहेत. जीकेच्या मराठीचे नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला भेटतील, आणि बॅचमध्ये बरेचशा नोट्स त्या ठिकाणी मी टाकले, पण व्हॉट्सअपला तुम्हाला सगळे भेटून जातील. तुम्हाला काय करायचं? अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला जायचं, डाउनलोड करायचंय. काही अडचण असेल हा नंबर आहे, व्हॉट्सअपला मेसेज करा. बॅच घेतल्यानंतर या नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला सगळ्या मराठीच्या, जीकेच्या सगळ्या विषयांच्या नोट्स भेटतील. करंट अफेअर्स सुद्धा त्या ठिकाणी मी सगळे देतोय, आणि गणित, बुद्धिमत्ता सुद्धा देतोय. परफेक्ट या ठिकाणी आपण नियोजन करणार आहोत, आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात घेतो आहे. थांबूया. तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.